स्वयंसेवक आपण बॉन्डेचा ताबा घ्यायचा आहे. आजचे दिवस थोडीशी मेहनत घ्या. आणि सलामी स्पोर्ट्सचे सर्व खेळाडू आणि स्वयंसेवक तुम्ही देखील लवकरात लवकर यायचं आहे. स्वयंसेवक जे असतील त्यांनी ग्राउंडचा ताबा पकडायचा आहे. चला हो, सुरुवात करायची आहे सामन्याला. आजच्या अंतिम दिवसात अंतिम सामना म्हणजे आजच्या गटामधून जो सामना क्वालिफाय होईल त्याकडे लक्ष राहील आणि त्या सामन्याला सुरुवात होणार आहे. आपण बघू शकता निकेतन पाटील बॅटिंग स्टान्सवर स्ट्राईकला त्याला बघतोय आणि नो स्ट्राईकला पुष्कर. सामना चालू होतोय. पंच आम्हाला इशारा करतायत. सुरेश पष्टे मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहे. लेग पंच आपण बघू शकता भूषण पष्टे. तटस्थ आहेत पंच आपले दोन्ही. सामना सुरू होतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेला अंकुश गोलंदाज. हो, पहिला चेंडू सुंदर पद्धतीने लेंथ ठेवली. त्यावर थोडीशी चेंडूला उसळी देताना हा चेंडू घोषित केलाय निर्धाव म्हणून त्या ठिकाणी सुरुवात झाली डॉट न. त्याला डॉट चेंडूने सुरुवात झाली. यावेळी निकेतन पाटील पहिला चेंडू खेळण्याच्या हेतून त्याला गमावलाय. पुढचा चेंडू. हो, यावेळेला पटका आहे. विकेट मिळते का? तर फलंदाज झोन मध्ये येऊन स्थिरावलेत, थांबलेत. सिंगल धावेनं धावफलक हे ओपन होत आहे. एका धावेनं देवघरकरांचं. त्याला सातत्यानं आपण बघू शकताय. अनेकदा आपल्या सामन्यामध्ये खूप सारा वेळ कदाचित जाऊ शकतोय, पण आपल्याला 4 षटकं ही 20 मिनिटाच्या आतमध्ये पूर्ण करायची आहेत. यावेळेला हवेमध्ये चेंडू आहे. त्या ठिकाणी खेळाडू थोडासा मागे पडलाय. वन बाउन्स अखेरीस चेंडू जाईल निघून. प्रेक्षकांच्या भेटीला आलाय चौकार. एक ब्रॅडेड स्ट्रोक आपण बघू शकता पुष्करच्या बॅटमधनं. या पद्धतीची फलंदाजी करावी लागणार आहे, कारण आरपी लाईन संघ तेवढाच मजबूतीनं उतरलाय. यापूर्वीचा सामना बघितला ना तर एका साईडला रुपेश लोखंडे हवाई फायर करत होता. त्यानंतर उमेश लोखंडे तो फायर करत होता आणि अनुल शेख त्याच्या माध्यमातून देखील 2 हवाई फायर पाहायला मिळाले. फटकेबाजी ही बघायला मिळाली. मात्र सामना आता वेगळा आहे. यावेळेला पहिला चेंडू दुसऱ्या चेंडू चौकार आला. पुन्हा एकदा बॅटची कडा लागली आहे. यावेळेला तिथे घोषित क्षेत्र आहे. सिंगल येते. एक धाव. धावा संख्या 6. चला, षटकामधून 4 चेंडू इथे समाप्तीस आलेत. 2 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. म्हणजे मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे. 4 चेंडूचा खेळ नंतर 6 धावा असली तरी उर्वरित 2 चेंडू मध्ये समाचार घेणं तेवढं पुरेपूर आहे. यावेळेला हवाईमध्ये चेंडूला पाठवून दिलाय. तिथे पुष्कर आहे. पुष्करनं त्या चेंडूला बरोबर प्रेक्षकांच्या भेटीला पाठवलंय. आलाय षटकार. या मोठ्या फटक्यांची गरज होती. त्या पद्धतीनं ती फलंदाजी करणं आवश्यक आहे. यावेळेला 12 धावसंख्या फलकावरती 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 चेंडू मध्ये 6 खर्च करत असताना यावेळेला फुलटॉस लागलाय. मग त्या फुलटॉस चेंडूला क्षमा नाहीये. जिथे चुकी कराल ना मग चुकीला माफी नाहीये. षटकार जातोय. यावेळेला जेलची संधी आहे. त्या ठिकाणी पुष्कर होतील बाद. यावेळेला शेवटच्या चेंडूवर आले विकेट. पुष्कर सारखा धडाकेबाज फलंदाज तो षटकार मारून असताना पुढच्या चेंडूवर मोठा अटॅक करण्याचा प्रयत्न झालाय. बॅटची कडा कुठेतरी लागली. तिकडे स्क्वेअर लेगला तो खेळाडू उभा होता. मग तो चुकी करणार नाहीये. एक सोपा झेल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. नवीन बॅटर रंजन पाटील यांना बघणार आहोत इन ऍक्शन मध्ये. बघू शकता पहिलं षटक संपलाय. चला, दुसरं षटक हाताळण्याकरिता आपण लगेच बॉलर गोलंदाज आणायचंय.
चला विशाल पारधी येत आहेत आरपी लायन्स वाडा या टीम कडनं सेकंड ओव्हर षटक क्रमांक 2 च हाताळणी करता तो पुढे आला. धावसंख्या फलकावरती स्तब्ध आहे 12. रिक्वायर्ड रन रेट बघायला गेला तर प्रत्येक चेंडूवर 2 ची सरासरी ठेवली आहे, म्हणजे 12 धावा. इथून अजून आपल्याला मोठी धावसंख्या मिळवायची आहे, एका चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचायचे आहे. ग्रंथ 11 आईगाव देवी स्पोर्ट्स देवघरकरांना म्हणजे इथं आपल्याला चांगली खेळी करावी लागणार आहे, कारण समोर तेवढा धडाकेबाज तेवढाच खुद्दा खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ आरपी लायन्स वाडा आहे, की ज्यांच्यामध्ये उमेश लोखंडे आहे, अनुल शेख आहे, त्यानंतर रुपेश लोखंडे आहे. अजून बरीचशी खेळाडूंची या संघामध्ये सांगता आहे. पुढचा चेंडू यावेळेला फटका चांगला आहे, मात्र फेकी होईल का? चुकीची फेकी. पहिली धाव कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. चला सिंगल येते पहिल्या चेंडूवर. स्ट्राइक रोटेट होईल. रंजन पाटील यांना स्ट्राइक वर आणलं जात आहे. धावसंख्या फलकावरती 13 या आकड्यावरती आहे. यावेळेला स्लोवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलाय विशाल यांच्या माध्यमातून. चांगला गोलंदाज आहे, तरबेज चांगला स्पेस मध्ये सातत्यानं फेरबदल करत असतो. आरपी लायन्स वाडा संघ या खेळाडूवर का विश्वास टाकतोय? मग त्याचं उत्तर हे आहे. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. रंजन पाटील फक्त चेंडूला दिशा दिली आहे, कट केलाय. तिथे घोषित क्षेत्र आहे त्या ठिकाणी चेंडू गेलाय. चला प्रेक्षक राजा त्या ठिकाणी तुम्ही असाल, तुम्हाला जर सामना बघायचा असेल थोडं सहकार्य ठेवायचं आहे. सिंगल धाव आली. चला चेंडू पाठवून द्यायचा आहे. पंचांकडे चेंडू पाठवून द्यायचा आहे. चला एफडीसी कुडूस, एसपी बिलोशी नंतर सलामी स्पोर्ट्स सर्व संघाने रेडी राहायचंय. एक इनिंग समाप्तीनंतर एक ब्रेक नंतर आपण त्या ठिकाणी लॉट्स टाकणार आहोत. तुम्हाला विनंती करतोय की आला नसाल तर लवकरात लवकर आपली हजेरी दाखवायची आहे. चला सुरुवात करूयात. मॅच बॉल आलाय. तीन चेंडूंच्या समाप्ती अखेरीस धाव फलक 14. यावेळेला मोठा फटका खेळायचा होता, तिथे थोडीशी चुकी होतीये. यावेळेला कुठला तरी खेळाडू बाद झाला असता, कदाचित दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. जिथं एकही धाव नव्हती तिथे 2 धावा पळून पूर्ण करतायत. पहा, याला गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणतात. चाणाक्ष नजर असली पाहिजे खेळाडूची, त्या पद्धतीने खेळ देवघरकर करतात. म्हणजे या पद्धतीचा खेळ असल्याने कदाचित कुठेतरी आपल्या समोरच्या टीमवर तो प्रेशर क्रिएट होतो. कुठेतरी मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळाली त्या ठिकाणी, आणि बॅकअप थोडासा उशिराना. ते फेक थोडी उशिराने झाल्यानंतर बॅटर 2 धावा पळून पूर्ण करतील. पुढचा चेंडू यावेळेला फटका चांगला आहे, त्या ठिकाणी घोषित क्षेत्र आहे, फक्त सिंगल आहे. एका धावेवर समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्या फलकावरती जाईल 17. 1 ऑफ लॉस टीम ग्रंथ 11 स्पोर्ट्स टीम देवघर या टीमची बघायला गेले तर 17 धावा आता फलकावरती लागल्या. ते गडी बाद झालाय. यावेळेला हवेत चेंडू आहे, चेंडू थांबलाय, त्या झाडाला चेंडू थांबलाय. यावेळेला कुठेतरी नुकसान आपण म्हणू शकता. कदाचित एखादा मोठा फटका कन्वर्ट झाला असता, पण तिथेची बॅड लक. कुठेतरी धावा
ह्या थांबल्यात सिंगल धाव आणि सिंगल धाव धाव फलक इथून 18-18 षटक संपेल दुसरं. चला षटक क्रमांक तिसरं हाताळण्याकरिता गोलंदाज पुढे आणायचंय. आरपी लाईन्स वाडा गुलशन तांबडे जो की षटक क्रमांक तिसरा हाताळण्याकरिता तो पुढे आलाय. चला कुठल्या प्रकारचा विलंब नको मित्रांनो. तुमचा एक नेमलेला चांगला गोलंदाज आहे. ठराविक प्रमाणे तुम्ही त्या गोलंदाजावर विश्वास ठेवलाय आणि तो गोलंदाज तुम्ही पुढे आणला म्हणजे कुठेतरी जिम्मेदारी त्याच्या खांद्यावर सातत्याने तुम्ही देताय. पण तो चांगली गोलंदाजी मार्फत इथपर्यंत चांगला तो रिझल्ट देतोय. अजून इथून चांगला देखील त्याने रिझल्ट द्यावा या आशेनं त्यावर जिम्मेदारी टाकली आहे. चला षटक क्रमांक आपण तिसरं बघणार आहोत. गुलशन. चला बॅटर आता इथून इन ऍक्शन मध्ये आपण बघू शकताय. रंजन पाटील, निकेतन पाटील. धावसंख्या फलकावरती स्तब्ध आहे 9ची सरासरीने 18-18. पहिल्या चेंडूवर हवाई हल्ला चढवलाय. त्या ठिकाणी चेंडू कुठे निघून जाईल हे पाहावं लागणार आहे. मात्र खेळाडू बनलाय प्रेक्षक. तिथे गेलाय चेंडू सरळ प्रेक्षकांच्या भेटीला. निकेतन पाटील यांच्या बॅटमध्ये आलेला हा ब्रँडेड स्ट्रोक. ज्या ब्रँडेड स्ट्रोक नंतर धावसंख्येमध्ये धाव फलक जाऊन पोहोचेल 24-24. एक हवाई हल्ला पहिल्या चेंडूवर गुलशनच्या. अशा पद्धतीची खेळी करणं खूप महत्वाचं आहे कारण समोर तेवढं महत्व दर्जेदार खेळाडूंचा वर्ण असलेला आरपी लाईन्स संघ आहे. मग त्यांना चांगली गोलंदाजीवर अटॅक करणं तेवढंच महत्वाचं आहे. कुठेतरी एखादं गोलंदाजावर जर आपण हाबी झालो कदाचित चांगल्या धावा आपल्या साईडनं झुकवल्या तर मग एक निश्चित रूपानं आपण मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचू शकाल. या हेतून निकेतन पाटीलनं पहिल्या चेंडूवर अटॅक चढवलाय. पुन्हा एकदा यावेळेला थोडासा चेंडूवर बदल केलाय. मागे चेंडू ठेवलाय. त्यानंतर बॅटर हा चेंडू डॉट करतील. धावसंख्या फलकावरती 24 असताना 2 चेंडूंच्या समाप्ती अखेर 17 एफडीसी कुडूस एसपी बिलोशी सलामी स्पोर्ट्स संघ क्वालिफाय सुपर 4 मध्ये जाऊन ठेपलेत आणि या आजच्या दिवसामधून या दोन संघांमधून एक संघ क्वालिफाय होईल. पुन्हा एकदा यावेळेला पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे. लॉंगेस्ट 6. निकेतन पाटील ऑन फायर. काय फटकेबाजी करतोय. एका मागून एक मोठे हल्ले चढवले. एक डॉट झाल्यानंतर एक तेरी तो एक मेरी असं काही गणित आपल्याला लगेच दाखवून देतोय. त्यानं बघितलं निकेतन पाटील ऑन फायर जर सुरुवात करतोय ना मग चांगली फटकेबाजी त्याच्या माध्यमातून ही सातत्यानं बघायला मिळते. देवघरकरांकडनं त्यांना ती अपेक्षा आहे. धावसंख्या 30. एक विकेट ही देवघरकरांची पडले पुष्करच्या रूपानं. चला लगेच सुरुवात करूयात आपण. पुढचा चेंडू 3 चेंडू आतापर्यंत झालेत. बरोबर 3 चेंडूचा अजून खेळ बाकी आहे. यावेळेला पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे. चेंडू प्रेक्षकांच्या भेटीला जाईल की खेळाडू आहे त्या ठिकाणी. तुषार पाटील यांच्याकडनं निकेतन पाटील यांना प्रत्येक षटकार 500 रुपयाचं बक्षीस. तुषार मोकाशी यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस हे प्रत्येक षटकारास लागू झालंय. तर धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा बदल. धाव फलक पुढे गेलाय 36-36. दर्शन मोकाशी यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस प्रत्येक षटकारास. या वेळेला आता मिस फटका पाहायला मिळतोय. तिथे चूक करणार नाही उमेश लोखंडे. झेल झालाय. निकेतन पाटील यांच्या खेळीला पूर्णविराम लागतोय. चांगली खेळी करून तो बाद झालाय. तर बघायला गेलं तर निकेतन पाटीलने जवळजवळ 3 षटकार हे फेकलेत
आणि चांगली खेळी त्याच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. अक्षय नाईक एक नवीन बॅटर बघू शकताय, त्याला बॅटिंग स्टान्स वर जाताना अक्षय नाईक हा देखील चांगलं सातत्यानं चांगली कामगिरी करतोय. ऑलराऊंडर म्हणायला काही हरकत नाही, कारण त्यांच्या माध्यमातून चांगली फेकी, चांगली गोलंदाजी, चांगली फटकेबाजी, तो देखील चांगल्या भर मध्ये आला ना, मग तो देखील चांगली फलंदाजी करणं जाणतोय. चला नवीन गोलंदाज आपला चेंडू बाकी आहे शेवटचा. 5व्या चेंडू विकेट आले. यावेळेला बॅटची कडा आहे. षटक संपेल. चला षटक क्रमांक 3 धावसंख्या फलकावरती 37. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या एका मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचले. 12ची सरासरी, तब्बल 12ची सरासरी ठेवले. नवीन गोलंदाज आरपी लायन्स संघाकडून दीपेश. 37 धावा फलकावरती आहेत. ग्रंथ 11 आई गावदेवी स्पोर्ट्स देवघर करांची चांगली मजबूत स्थिती ठेवली आहे. सुरुवात होईल षटक क्रमांक 4. सुरुवात करूयात आपण. शेवटचं षटक देखील ते समाप्त करायचं आहे. यावेळेला पहिला चेंडू खेळत असताना त्या ठिकाणी जेलची संधी आहे ती गमावणार नाहीये. आरपी लायन्स वाडाचे क्षेत्ररक्षक एक सोपा झेल देऊन बसलेत अक्षय नाईक. ते पहिला चेंडू खेळत असताना मोठा फटका खेळण्याच्या हेतून एक सोपा झेल तो तिथे कॅरी झाला. त्याला नवीन बॅटर आपण बघू शकता शुभम आहे ना, यज्ञेश यांना बघतोय. आजच्या दिवसामधून चांगला खेळ त्याच्या माध्यमातून झालाय. तो पुढे जाताना बघतोय आपण मिडल ऑर्डरला. चला पहिल्या चेंडूवर गडी बाद होताना चला आमच्या समोर चमचमत्या ट्रॉफीज देखील पोहोच झाल्यात. यावेळेला पुन्हा एकदा ऑफ साइडला कट केलाय चेंडूला. विकेटची संधी आहे. फलंदाज सेफ झोनवर पोहोचलेत. रंजन पाटील त्या ठिकाणी म्हणतात की स्टॉप करायचंय. या आपल्या समोर बघू शकता सलामी स्पोर्ट्स निचोले आयोजित चमचमती ट्रॉफीज आपल्यापर्यंत पोहोचल्यात. एका चांगली स्टायलिश ट्रॉफी या सलामी स्पोर्ट्सच्या माध्यमातून यावेळेला पुन्हा एकदा व्हेरिएशन बघायला मिळत आहे. दीपेश कडनं दर्जेदार चेंडू हाताळणी. तीन चेंडूच्या समाप्ती अखेरीस धावफलक 38. या वेळेला चुकी, खराब चेंडू पडला जातोय. पंचांचा इशारा आम्हाला कळवायचा आहे. पंच म्हणतात वाईट चेंडू पडलाय, खराब चेंडू. त्या ठिकाणी वाईट +1 एकूण 2 धावा. 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. धावसंख्या 40 लागली, 40 लागली. 40 गडी बाद झाले 2. 3 विकेट 40 धावा. यावेळेला पुन्हा एकदा झेलची संधी आहे. त्या ठिकाणी रंजन पाटील सारखा फलंदाज फसवलाय. पुन्हा एकदा विकेट येते देवघरकरांची. चला नवीन बॅटर तुम्ही रेडी राहा. 40 धावा फलकावरती आहे. 4 विकेट
नुकतीच एक पडली आहे. रंजन पाटील सारखा फलंदाज तो ठिकाणी तो बाद झाला. रंजन पाटीलची आम्ही खेळी ओळखतोय की जेव्हा संघाला जेव्हा गरज असते ना तेव्हा तो चांगल्या बहर मध्ये येतोय. परंतु या वेळेला धाव संख्या चांगली पडते, त्याच्याकडून मोठी आशा होती की यावेळेला त्याने देखील चांगला खेळ करायला हवा होता. कुठेतरी तो स्वतःवर निराश झालाय, संघाला निराश करतोय. धाव संख्या 40 लागली आहे 4 विकेट नंतर. चला नवीन बॅटर आपण बघू शकताय शुभम. दोन चेंडूंचा खेळ इथून बाकी असेल. पुन्हा एकदा वा काय चेंडू हाताळतोय. नवीन बॅटरला हात खोलून देत नाहीये. 5 चेंडूचा खेळ बघता बघता इथून समाप्त झालाय. या 5 चेंडूंच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या 40 आहे. धावसंख्या एका मजबूत स्थितीमध्ये तर जाऊन पोहोचले, परंतु शेवटचा चेंडू खेळणं बाकी आहे. त्यावर सर्व काही खेळाडूंच्या नजरा असतील किंवा प्रेक्षक राजा तो देखील या ठिकाणी पाहू शकतोय. शेवटचा चेंडू आहे. यावेळेला फटका चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक फिल्डिंग करतोय. काय चेंडूला रोखलाय. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का हे पाहावं लागणार आहे. विकेट येते. पंच किती धावा घ्यायची आहे तो पंच 2 धावा. ओके षटक संपेल चौथं. पहिल्या इनिंगला या ठिकाणी पूर्ण विराम लागला जातोय. चला आलेल्या मान्यवरांचं या ठिकाणी आपण शाही सन्मान करतोय. चला ग्रंथ 11 आपण बघू शकताय. ग्रंथ 11 आई गावदेवी स्पोर्ट्स देवघर टीम. तुम्ही लगेच क्षेत्ररक्षणासाठी पुढे जायचंय. धावसंख्या फलकावरती 42 आहे. 43 धावांचं आव्हान. 42 धावा ह्या फलकावरती असल्या तरी पण 43 धावा. बॉलिंग लाईनअप चांगली आहे. चला या ठिकाणी लॉट्स टाकले जात आहेत. दोन्ही संघांचे एक खेळाडू पाठवून द्यायचे. 42 फलकावरती आहे. 43 धावांचं आव्हान. आरपी लाईन्स वाडा. चला आपण लॉट्स टाकतोय. एसपी बिलोशी एफडीसी कुडू सलामी स्पोर्ट्स निचोळे. निचोळे संघाचा देखील कर्णधार उपस्थित आहे. एसपी बिलोशीचा देखील उपस्थित आहे. आणि चालू असलेल्या दोन्ही संघांचे एक खेळाडू ते देखील इथे उपस्थित व्हायचं आहे. आहेत एफडीसी कुडूस. चला पहिला सामना असेल एसबी बिलोशी आणि विजय संघ. हा सामना दुसरा राहील. ओके सलामी निचोळे आणि त्याच्या विपक्षामध्ये एफडीसी कुडूस. हा पहिला सामना असेल. चला सुरुवात करायची सामन्याला. 43 धावांचा आव्हान आहे. रंजन बॉल घ्यायचं. रंजन चला सुरुवात करतील तुषार. पुष्कर आहे. ऐनुलला बघतो आपण बॅटिंग स्टान्स वर. नो स्ट्राईकला रुपेश लोखंडे आणि पुष्कर. सुरुवात करण्याकरता राईट आर्म ओव्हर द विकेट ना इथून सामना सुरू होतो. इनिंग क्रमांक 2 ला
43 धावांचं आव्हान आहे. सामना रफ अँड टफ आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. रफ अँड टफ सामना. चला सुरुवात करूयात. पहिला चेंडू आपण टाकलेला गेला. चेंडू खराब चेंडू पडला. पंच आमच्या दिशेने वळतायत. एक धावेनं खातं ओपन होईल आरपी लायन्स वाडा संघाचं. आकाश पष्टे वाईट चेंडू टाकला जातोय. आकाश पष्टे जिथे पण असाल, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर मंचावरती येण्याची कृपा करायची आहे. आकाश पष्टे आलेत. ओके चला पहिला चेंडू खराब टाकलाय. वाईट चेंडू ज्या ठिकाणी पंचांनी लगेच घोषित केलाय. यावेळेला पुन्हा एकदा ऑफ साइडला कट केलाय. तिथे घोषित क्षेत्र आहे, तिथे जास्त भेटणार नाही, फक्त सिंगल धाव ही ते त्या ठिकाणी दिली आहे. सर्व संघांना एक महत्वाचा सामना आहे. तिथे एक नियम आपल्यापर्यंत पोहोचवतोय की या ग्राउंड मध्ये जी झाडं आहेत त्या झाडांना जर कदाचित तुम्ही झेल घेतलाय, लागून तो चेंडू झेल घेतला तर तो मग ग्राह्य पकडला जाणार नाही. सरळ चेंडू डेट पकडला जाईल. आणि जर चौकार षटकार गेला तर मग तो ग्राह्य पकडला जाईल. याची नोंद असू द्या. यावेळेला हवेत चेंडू आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्या चेंडू पर्यंत पोहोचेल का हे पाहावं लागणार आहे. मात्र नो मॅन्स लँड वर चेंडू आहे. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? तिसरी धाव थांबवली जाते. 2 धावा त्या ठिकाणी ह्या कंप्लीट होत्या आहेत. खूप जास्त खेळाडूला ट्रॅव्हल करावं लागलं. क्षेत्ररक्षक त्या झेलला एक महत्वाचा झेल होता. जर ऐनुल शेख सारखा फलंदाजाला कुठेतरी बाद करण्यामध्ये यश आलं तर मग आरपी लायन्स वाडा संघावर हे दबाव होऊ शकतो, हे त्यांना जाणलंय. कारण महत्वपूर्ण खेळाडू आहे. त्याची बॅट सध्या पहिल्या सामन्यामध्ये, यापूर्वीच्या सामन्यामध्ये बघितलं 2 फटके त्याच्या बॅटमधून चांगले पाहायला मिळाले. चला लगेच आपण पुढचा चेंडू हाताळण्याकरिता पुष्कर यांना पाहणार आहोत. षटक क्रमांक 1 मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे. पुन्हा एकदा चेंडूला आपटून टाकले. यावेळेला झेलची संधी ती गमावले. पंच आमच्या दिशेने वळतील. डिक्लेअर झोन. 1 धाव येईल. धाव फलकावरती धावसंख्या 5 आहे. 3 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. 3 चेंडू आणि 5 धावा. चला मॅच बॉल आलाय. आपण देवघर टीम चे खेळाडू आपण सर्व एकत्रित येऊ नका मित्रांनो, तुम्हाला वारंवार तो पुकार आहे. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला आपटून टाकले. यावेळेला चेंडू जाईल का प्रेक्षकांच्या भेटीला? तर हो, निश्चित रूपानं 2 बाउन्स अखेरीस बाउंड्री क्लिअर करेल. चेंडू यावेळेला आलाय चौकार. 4-4-4. धावसंख्या 9. बघता बघता 4 चेंडू निघून गेलेत. पहिला चेंडू खराब टाकल्यानंतर ती अवांतर धावली आहे आणि मग पुढच्या चेंडूवर सिंगल, तिसऱ्या चेंडूवर 2, म्हणजे एकूण 2 चेंडूच्यावर तिथे 4 धावा जमा झाल्या. चौथ्या चेंडूवर म्हणजे तिसऱ्या चेंडूवर सिंगल, 5व्या चेंडूवर चौकार, म्हणजे 4 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. पुन्हा एकदा कट केला. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू जाईल झोन मध्ये, जिथे डिक्लेअर झोन ठेवलाय तिकडे चेंडू निघून गेलाय. यावेळेला पुन्हा एकदा 1 धाव. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या डबल फिगर मध्ये जाऊन पोहोचेल. 1-0 म्हणजे 10 या आकड्यावरती आहे. चला पुष्कर याचा पुढचा चेंडू बघणार आहोत. ऐनुल शेख एक महत्वाचा फलंदाज आहे, चांगली खेळी करतोय सध्या तरी. त्याचा मोठा फटका त्याने मारलाय. यावेळेला मोठा फटका आहे. हवेमध्ये चेंडू आहे. चेंडू जाईल प्रेक्षकांच्या भेटीला. ज्या फटक्याची गरज होती त्या फटका मात्र या ठिकाणी आला. 6 धावा. षटकार. या षटकाराच्या बढतीनंतर धावसंख्या पोहोचेल 16-16. जी आपल्याला धावसंख्या हवी होती ती कव्हर करताना दोन्ही फलंदाज बॅटिंग स्टान्सवर आहेत. रुपेश लोखंडे एकही चेंडू न खेळता तो मात्र नो स्ट्राईकला आहे. पूर्णपणे षटक, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक तो ऐनुल शेख खेळला. म्हणजे कुठेतरी 16 धाबा आपल्या संघासाठी मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये हाणून काढलाय. 16 धाबा.
खुर्च्या घेऊन जा, यश तिकडे बसा. त्याला पण घ्या, आयुष्यात बघ तिकडे. चला, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16 लागले. पुढचं षटक हाताळण्याकरता रंजन पाटील स्वतः तो गोलंदाज पाहू शकता आपण. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न सुरुवात करतील. 6 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झालाय. धावसंख्या एका मजबूत स्थितीमध्ये आहे आरपी लायन्स वाडा या संघाची. वाडा संघाची यावेळेला पुन्हा एकदा फटका चांगला आहे, निघून जाईल प्रेक्षकांच्या भेटीला. रुपेश लोखंडे यांचा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. या 6 धावांची भाषा सध्या तर दोन्ही खेळाडू बोलतायत. चला, एफडीसी कुडूस कर्णधार, एफडीसी कुडूस कर्णधार तुमचं आमच्यापर्यंत पाठवून द्यायचं आहे. सलामी स्पोर्ट्स निचोळे या संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. यावेळेला पुन्हा एकदा बॅटी फटका आपल्याला पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, खूप जास्त वेगाने त्या चेंडूवर पोहोचलेत. सिंगल धाव ती कंप्लीट होते. एका धावेने धाव फलक 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. आता मात्र इथून 20 धावांची आवश्यकता. 23 धाव फलकावरती लागले. म्हणजे 42 धावा ह्या प्रथम फलंदाजी करत असताना देवघरकरांनी समोरच्या संघाला ते टार्गेट ठेवलंय 43 धावांचं. यावेळेला पुन्हा एकदा सिंगल ती कन्वर्ट केली आहे. तिथं क्षेत्ररक्षक खूप जास्त तटस्थ आहे, तो चेंडू सोडणार नाही, कुठल्या प्रकारची चुकी करणार नाही. एक महत्वपूर्ण चेंडू त्यानं फेक केले. स्ट्राईक रोटेट करेल. सिंगल धाव, धावसंख्या 24. इथून कुठेतरी अजून चांगला गोलंदाजीचा नमुना पेश करावा लागेल. रंजन पाटील आहेत. यावेळेला पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न झालाय. पुन्हा एकदा तोच खेळाडू आहे, त्याच्याकडनं चुकी होणार नाही. पुन्हा एकदा फेक करतो. पुन्हा एकदा जवळजवळ 3 चेंडू लगातार त्याच्याकडे गेले. त्याच्याकडनं तो चुकी होताना पाहायला मिळत नाहीये, मिस फील्ड होताना मिळत नाहीये. चांगली फील्ड करतोय. महत्वपूर्ण धावा त्याच्याकडून रोखल्या जात आहेत. आरपी लायन्स संघावर सातत्यानं तेवढा तो दबाव देण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू आपल्याकडे जास्त काळ ठेवत नाहीये, फेक करतोय. पुढचा चेंडू यावेळेला आता संधी उपलब्ध झाले. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे का, चेंडूवर पोहोचेल का हे पाहावं लागणार आहे. फलंदाज सेफ ऐनुल शेख इथे पाहायला गेलं तर बचावलेत. झेल सोडला जातोय. खूप जास्त ट्रॅव्हल करावं लागलं. मात्र त्या ठिकाणी मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 38 मध्ये जो खेळाडू होता त्याला तो कॅच कॅरी करणं खूप गरजेचं होतं. चेंडू पासून थोडासा दूर राहिलाय. रंजन पाटील बघायला गेलं तर खूप जास्त ट्रॅव्हल करून त्या चेंडूवर झेपावले गेले होते. परंतु थोडासा चेंडू कुठेतरी दोघांना हुलकावणी देऊन तो चेंडू खाली धरतीला दान झालाय. एक मागोडा झेल तो त्या ठिकाणी सोडलाय. चला, ऐनुल शेख यांनी पुढच्या चेंडूवर लगेच 2 धावा पळून पूर्ण केल्यात. 2 धावांच्या वडतीनंतर धाव फलक आहे 27-27. यावेळेला मोठा फटका खेळायच्या हेतून षटक संपेल. पंच आमच्या दिशेने वळती सुरेशजी पष्टे साहेब म्हणतायत की षटक क्रमांक 2 ते देखील मार्ग पटलावरून हटवलं जाईल. रंजन पाटील ते आपल्या कोट्यामधून पहिलं षटक समाप्त करतील. सांघिक षटक क्रमांक 2 ते समाप्त करताना त्याला षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता पुढचा गोलंदाज आपण बघूया. शुभमला बघतोय की अक्षय नाईक यांना बघतोय हे पाहावं लागणार आहे. धावसंख्या 27 आहे. 27. अक्षय नाईक येत आहेत. षटक क्रमांक 3 ते हाताळण्याकरिता तो पुढे आला. इथून आता पूर्णपणे सामन्याला कलाटणी पूर्ण रंगरूप आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेला चेंडूला थोडस उसळी देणारा चेंडू होता. तर या वेळेला वॉर्निंग मिळते गोलंदाजाला.
चला एफडीसी कुडूस कर्णधार आला असाल तर लवकर या, आपण लगेच टॉस करणार आहोत कारण सामना संपलाय. या सामन्यानंतर आपण लगेच आपला सामना असेल. एफडीसी कुडूस यावेळेला पुन्हा एकदा थोडासा चेंडू उचली, चेंडू चांगला टाकलाय फलंदाजाच्या कुठेतरी दूर ठेवला गेलाय चेंडूला. महत्वपूर्ण चेंडू, चेंडू थोडासा खोलवर टप्प्यामध्ये राहिलाय. चेंडू निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये कुठेतरी. चांगला चेंडू हाताळणी झालाय. चला 2 चेंडूंची सांगता झाले. यावेळेला पुन्हा एकदा तिसरा चेंडू. यावेळेला झेलची संधी, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, पोहोचतील का चेंडूवर हे पाहावं लागणार आहे. पहिली धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील होते पूर्ण. चेंडूला हातामध्ये ठेवलाय तोपर्यंत फलंदाज सेफ झोन मध्ये रुपेश लोखंडे जाऊन पोहोचतायत. 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावांच्या बढतीनंतर धाव फलक 29-29 आहे. चला सामना रंगतदार होतोय. जशा षटक कमी होत चाललेत, जसे चेंडू देखील कमी होत चाललेत, तसा सामना चांगला घडताना पाहायला मिळतोय. यावेळेला सेफ झोन आहे, त्या ठिकाणी डिक्लेअर झोन, तिथे तो चेंडू गेलाय. प्रेक्षक राजा चेंडू आपण पाठवून द्यायचा आहे. एक धाव ती त्या ठिकाणी आले. धावसंख्या फलकावरती 30 लागले. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 30 धावा, म्हणजे अजून कुठेतरी 13 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला सिंगल आली आहे. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा चेंडू जाईल. चला सुरुवात आपण करूयात. शेवटचा चेंडू बाकी, 31 धावा झाली आहेत फलकावरती. एफडीसी कुडूस संघ चला या ठिकाणी उपस्थित झालात तर मग तुमचा कर्णधार आमच्यापर्यंत पाठवून द्यायचा. एफडीसी कुडूस कर्णधार पाठवून द्यायचा. एफडीसी कुडूस तुम्हाला विनंती करतोय. सामना संपण्याच्या उंबरठ्यावर आहे तर तुम्हाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर तुमचा कर्णधार आमच्यापर्यंत पाठवून द्या टॉस करण्याकरिता. शेवटचा चेंडू आहे तो देखील घोषित क्षेत्र आहे, त्या ठिकाणी पंच लगेच आम्हाला दर्शवतायत की चेंडू ट्रॅव्हल झालाय घोषित क्षेत्रामध्ये. सिंगल येते, डिक्लेअर झोन आहे त्या ठिकाणी. पंचांनी तिकडनं अगोदर कळवलं होतं. धावसंख्या फलकावरती आहे 32-32. 6 चेंडू आणि 11 धावा, म्हणजे अक्षयने महत्वपूर्ण कमबॅक करून दिलं या सामन्याला, पूर्णपणे कमबॅक. अक्षय नाईकनं एक महत्वपूर्ण षटक हाताळलं ज्यामध्ये एकही फटका मोठा गमावत नाहीये आणि मग त्या ठिकाणी पूर्णपणे कमबॅक करून दिलाय. 6 चेंडू आणि 11 धावा. तर अक्षय नाईकनं सुंदर पद्धतीनं ते षटक हाताळलंय. कुठल्याही प्रकारचा एकही मोठा फटका तो या ठिकाणी मारून दिला नाहीये किंवा एकही मोठा फटका गमावला नाहीये. बघायला गेलं तर सातत्यानं चांगला दबदबा देवघरकरांचा पाहायला मिळाला आहे. आता 6 चेंडू बाकी आहेत, म्हणजे 1 षटक आणि 11 धावा त्या आरपी लाईन्स वाडा या संघाला आवश्यक आहेत. यावेळेला पहिला चेंडू त्याला भिरकावलाय. चेंडू पाहावा लागणार आहे, झेल होईल का? या वेळेला झेल
यावेळेला पाहावं लागणार आहे. या वेळेला काय झेल झालाय. वा, आमचे स्वयंसेवक स्वतः कमिटीचे मेंबर देखील आहे. काय झेल झालाय, काय अफेट बघायला मिळाले. चांगले अफेट आपल्याला चांगले चांगले अप्रतिम पद्धतीचा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालंय. सुंदर अफेट, काय चांगला एफर्ट का. वा वा वा. चला चला, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण, चला लवकरात लवकर फिल्डिंग आपण सजवून घ्यायची. देवघर संघ फिल्डिंग बघायला गेली तर अप्रतिम पद्धतीची त्या ठिकाणी पाहायला मिळाली. चला बघायला गेलं तर चांगली पद्धतीची मॅच आपल्या दोन्ही संघांकडनं पाहायला मिळते. एका साइडनं ग्रंथ 11 आई गाव देवी स्पोर्ट्स देवघरकरांचं ही खेळी आहे. मात्र सातत्यानं एक रोमांचक पद्धतीचा खेळ यावेळेला पाहायला मिळतोय. अटीतटीचा सामना दोन्ही संघांमध्ये, एक चुरशीची लढत आपल्या दोन्ही संघांकडनं पाहायला मिळते. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा ट्रॅव्हल करेल चेंडू डिक्लेअर झोन मध्ये, फक्त सिंगल येते. चला बॅटर चॉईस आहे त्या ठिकाणी, बॅट्समन चॉईस. आपण स्ट्राईक कोणत्या फलंदाजाला देऊ शकता हे तुम्ही निश्चित करायचं आहे. यावेळेला फटका चांगला आहे, हवाई फायर करतोय. एका फटक्याने या सामन्याला पूर्णपणे कलाटणी देण्याचं काम केलंय. या वेळेला षटकार येताना तिथे धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल 39. एका फटक्याने या सामन्याला पूर्णपणे कलाटणी देण्याचं काम केलंय. गोलंदाज बघू शकता आपण, शुभमच्या त्याच चेंडूवर मोठा फटका आलाय. शेवटचा आणि अंतिम पुकार आहे एफडीसी कुडूस संघाला. जर तुमचा कर्णधार आता पाठवला नाही तर मग कमिटी मेंबर्स आम्हाला वारंवार या ठिकाणी कळवतायत की आपण लगेच पेनलाइज केलं जाईल तुमच्या टीमला. कर्णधार पाठवून द्यायचा आहे. चला 3 चेंडूच्या समाप्ती अखेरीस उमेश लोखंडे यांच्या बॅट मधनं तो तडाखा पाहायला मिळाला. अक्षय कोकाटे यांच्याकडनं तो मोठा फटका आलाय. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे, पहिली धाव कंप्लीट होते, दुसरी धावीचा प्रयत्न होणार नाहीये. अक्षय कोकाटे सातत्याने मोठा फटका खेळून स्ट्राईक रोटेट करतोय. 2 चेंडू आणि 3 धावा. सामना संपला नाहीये. या सामन्याचा पूर्णपणे लेखाजोखा आम्ही अगोदरच सांगून टाकला होता की हा सामना रफ अँड टफ होणार आहे. 2 चेंडू आणि 3 धावा. चला टॉस करण्याकरिता एफडीसी कुडूस कर्णधार पाठवून द्यायचंय. चला टॉस करण्याकरिता कर्णधार उपस्थित झालाय. चार चेंडूंचा खेळ बघता बघता निघून गेलाय. एक मोठा फटका खर्च करत असताना देखील सामन्यामध्ये आपले कायम राखू शकतात, कारण 2 चेंडू आहेत आणि 3 धावा. इथे 3 धावा हे कंपल्सरी आपल्याला काढावे लागणारच आहेत. 3 धावा पूर्ण कराव्याच लागणार आहेत. कंपल्सरी चेसिंग आहे. चला या शेवटच्या चेंडू पर्यंत हा सामना रंगेल. कारण बघायला गेलं तर आरपी लायन्स कडे देखील चांगले आयनुल सारखा फलंदाज आहे. आता तो बॅटिंग स्टान्स वर आहे सध्या 5वा चेंडू खेळण्याकरिता. यावेळेला निर्धाव चेंडू अप्रतिम पद्धतीचा चेंडू हाताळलाय शुभमनं. काय चेंडू टाकलाय. पंच त्या ठिकाणी तटस्थ आहेत. महत्वपूर्ण चेंडू होता, त्यामध्ये तो गमावला गेलाय. चेंडून कुठेतरी हुलकावणी दिले फलंदाजाला. चेंडू थोडासा खोलवर टप्प्यामधून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्तब्ध झालाय, थांबलाय.
उमेश लोखंडे यांच्याकडनं ते बक्षीस लागले. षटकार आला तर मग 500 रुपयाचं बक्षीस आहे. एक चेंडू आणि 3 धावा. सामना संपला नाहीये. तर रफ अँड टफ सामना घडतोय आपल्या प्रेक्षकांच्या या नजरेमध्ये. पहा या सामन्यामध्ये अनेक टर्न पॉइंट झाले. फिल्डिंग चांगली झाली. अक्षय नाईकनं त्या अप्रतिम पद्धतीचा जो षटक हाताळला त्यामध्ये पूर्णपणे या सामन्याला कलाटणी देण्यामध्ये पूर्ण यश आलंय. अक्षय नाईक ज्यानं षटक क्रमांक 3 हाताळलं तिथून या सामन्याला टर्न झालाय. एक चेंडू आणि 3 धावा. प्रेशर हे समोरच्या संघावर आहे. कुठेतरी सातत्याने रंजन पाटील असो किंवा निकेतन पाटील असो गोलंदाजाला वारंवार जाऊन आपला कान मंत्र देण्याचा काम करताय. चला लगेच आपण लवकरात लवकर टॉस करून घ्यायचंय. एफडीसी कुडूस आणि त्याच्या विपक्षामध्ये सलामी स्पोर्ट्स. चला शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू, 3 धावा. यावेळेला पुन्हा एकदा वाईट चेंडू पडला जातोय. एक खराब चेंडू पडला जातोय. पंच तटस्थ आहेत. त्या ठिकाणी खराब चेंडू पडला जातोय. एक धाव त्या ठिकाणी मिळते. वाह काय सामना घडतोय. जल्लोष करण्याच्या वाटेवर पूर्णपणे देवघर टीम होती. या वेळेला पंच वाईट देत आहेत. रिव्ह्यू नसेल या चेंडूला. रिव्ह्यू नाहीये. वाईट चेंडू आहे. शेवटच्या चेंडूवर जो वाईट खराब चेंडू टाकला गेला त्यानंतर जर सामना विजयी केला तरी उमेश लोखंडे यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस आहे. म्हणजे 2 धावा. एक चेंडू आणि 2 धावा. वाह काय सामना घडतोय. या प्रेक्षकांना मजबूरन जागेवरती उठून या सामन्याला पाहावं लागतं. एक चेंडू 2 धावा. निश्चित रूपानं तो खराब चेंडू टाकला ना तिथून कमबॅक केलाय. एक चेंडू 2 धावा. रफ अँड टफ सामना आहे. चांगली गोलंदाजी सातत्यानं केली. 11 धावा थांबवत असताना एक मोठा फटका खर्च करत असताना बाकीचे जे 5 चेंडू हाताळणी झालेत ना या सामन्याला पूर्णपणे कमबॅक करून देण्याचं काम केलं देवघरकरांसाठी. एक चेंडू 2 धावा. पुन्हा एकदा या वेळेला निर्धाव चेंडू हाताळतोय शुभम. काय गोलंदाजी करतोय. वाह दर्जेदार गोलंदाजी. या वेळेला अनुल शेख तो बॅटिंग स्टँडवर होता.